तर ही 3 महत्त्वाची दृश्य पहा. संसद भवन परिसरामध्ये आता सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. विविध पथकं या ठिकाणी तैनात ठेवलेली आहेत. तर संसदेमध्ये CJPचे आंदोलक शिरत होते, मात्र त्याचवेळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत. त्यांना पांगवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर करण्यात आला. राजधानी दिल्लीतल्या ही 3 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय सध्या. तर देशभरातून सुद्धा CJPच्या या आंदोलनाला आणि मुख्यतः नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सरकारला जाब विचारण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहे. विरोधक पक्षांनी हा मुद्दा हाती घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांची ही आंदोलनं वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. दिल्लीतली आपण ही दृश्य पाहतोय. अनेक CJPचे आंदोलक ते संसदेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचवेळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांना या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आलेला आहे. तर सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे संसद भवन परिसरामध्ये आणि वेगवेगळे फोर्सेस सध्या संसद भवन परिसरामध्ये असलेली आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात. तर एका बाजूला विद्यार्थ्यांची मोठी घोषणाबाजी सुरू आहे. पोलिसांच्या बसवरच बसून विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. या ठिकाणी घोषणा सुरू आहेत. तर कॉक्रोच जनता पार्टीचे आता शिष्टमंडळ हे JP नड्डा यांच्या भेटीसाठी गेलेलं आहे आणि आता या भेटीमध्ये नेमक्या काय हालचाली होत आहेत हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जंतर-मंतरवर एक प्रकारे वेगळा तणाव संपूर्ण दिल्लीमधल्या रस्त्यांवर सध्या हा तणाव पाहायला मिळतोय. असं काही पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली होती. सकाळपासून गर्दी वाढतच असताना पाहायला मिळत होती आणि त्याचवेळी बॅरिकेड ते हटवण्याचे या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. पोलिसांवर सुद्धा त्यांनी बाटल्या फेकल्या आणि त्यामुळे अशा प्रकारे त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.